हे एव्हरीवन, वेलकम टू आवर चॅनल. तर आजचा आपला टॉपिक आहे कुलम्स लॉ. चला तर आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. तर आजचा टॉपिक आहे कुलम्स लॉ, अंडरस्टँडिंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इन इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. म्हणजेच इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स समजून घेणे हे इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये. म्हणजेच हा जो कुलम्स लॉ आहे तो आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स मध्ये हे इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये समजून घेणे हे महत्त्वाचे आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत कुलम्स इक्विव्हॅलेंट वेट ऑफ न्यूटन्स. त्यातला पहिला पॉईंट आहे कुलम्स लॉ एक्सप्लेन्स द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन टू चार्जेस बॉडी. म्हणजेच कुलम्बचा जो नियम आहे तो नियम दोन चार्ज मध्ये एक्सप्लेन करतो. दुसरा पॉईंट आहे प्रपोज्ड बाय चार्ल्स ऑगस्टिन डी कॉलम्स इन 1785. इन 1785 मध्ये चार्ल्स ऑगस्टिन डी कुलम्स यांनी प्रपोज केला. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे इट इज द इलेक्ट्रिकल इक्विव्हॅलेंट ऑफ न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. म्हणजेच हा थर्ड पॉईंट आहे तो न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा इलेक्ट्रिकलला समान आहे. तर हे कुलम्स इक्विव्हॅलेंट ऑफ न्यूटन हे याचे 3 पॉईंट होते. त्यानंतर पाहणार आपण स्टेटमेंट. The electrostatic force between 2 points charge is directly proportional to the product of their charge and inversely proportional to the square distance between them. तर आपण ह्याचं मिनिंग समजूया. त्याच्यामध्ये पहिली लाईन आहे की द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स between 2 points charges is directly proportional to the product of their charge. म्हणजेच इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन 2 पॉइंट्स म्हणजेच 2 पॉइंटच्या आतमध्ये जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे प्रोडक्ट अँड देअर चार्जेस. त्यानंतरची लाईन आहे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे जे स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे जे स्क्वेअर ऑफ डिस्टन्स आहे ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. त्यानंतर आहे फॉर्म्युला. तर फॉर्म्युला आपण बघूया. फॉर्म्युला आहे के Q1 Q2 अँड R चा स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे. त्यानंतर आपण बघूया त्यानंतर डिनोट केलेले आहे एफ इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. त्यानंतर आहे Q1 Q2 इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ चार्ज. त्यानंतर आहे आर म्हणजे डिस्टन्स बिटवीन चार्ज. त्यानंतर आहे के म्हणजे कुलम्स कॉन्स्टंट, त्याची काही व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. त्यानंतर आहे युनिट अँड डायमेन्शन. तर आपण युनिट अँड डायमेन्शन बघूया. द SI युनिट ऑफ फोर्स हे न्यूटन is denoted by N. The SI unit of charge is coulomb denoted by C. Dimensional formula, the bracket F equal to bracket M1 L1 T minus 2 bracket. तर हे काही युनिट अँड डायमेन्शन्स आहे. तर आता आपण परत एकदा रिव्हिजन करू म्हणजे वाचून घेऊ कुलम्स लॉ. कुलम्स लॉ म्हणजे अंडरस्टँडिंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इन इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स समजून घेणे हे इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये. त्यानंतर आहे कुलम्स इक्विव्हॅलेंट ऑफ न्यूटन्स. याचे 3 पॉईंट्स आपल्याला दिलेले आहेत. त्याच्यातला पहिला पॉईंट आहे की कुलम्स लॉ एक्सप्लेन द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन 2 चार्जेस बॉडी. म्हणजेच ते सांगते की जो कुलम्सचा जो नियम आहे तो 2 चार्ज मध्ये एक्सप्लेन करतो. त्यानंतरचा सेकंड पॉईंट आहे की प्रपोज बाय चार्ल्स ऑगस्टिन डी कुलम्स इन 1785. मीन्स 1785 मध्ये चार्ल्स ऑगस्टिन डी कुलम्स यांनी प्रपोज केला होता. थर्ड पॉईंट आहे इट इज अ इलेक्ट्रिकल इक्विव्हॅलेंट ऑफ न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. म्हणजे हा तिसरा पॉईंट आहे न्यूटन्स लॉ ग्रॅव्हिटेशन इलेक्ट्रिकल हा समान आहे. त्यानंतर स्टेटमेंट येते आपण वाचून घेऊ. द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन 2 पॉइंट्स चार्ज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर चार्ज अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे जो इलेक्ट्रॉनिक फोर्स आहे तो 2 चार्जच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे टू द प्रोडक्ट अँड देअर चार्जेस. आणि जो दुसरा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम.
त्यानंतर काही फॉर्म्युला आहे के Q1 Q2 Rचा स्क्वेअर. तर त्याचे खाली तर खाली त्यांची नावे दिलेली आहेत. F इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स Q1 Q2 इज मॅग्निट्यूड ऑफ चार्ज. R इक्वल टू डिस्टन्स बिटवीन चार्ज. K मीन्स कुलम्ब्स कॉन्स्टंट आणि त्याची काही व्हॅल्यू दिलेली आहे. त्यानंतर युनिट अँड डायमेन्शन्स आहे. द युनिट ऑफ फोर्स, याचा युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन, ते डिनोटेड केलं आहे N. याचा युनिट ऑफ चार्ज ते आहे कुलम, ते डिनोटेड करतात C मध्ये. द डायमेन्शनल फॉर्म्युला F ब्रॅकेट F इक्वल टू ब्रॅकेट M1 L1 T-2 ब्रॅकेट. तर अशा प्रकारे हा कुलम्स लॉ आहे. धन्यवाद.